तर आपण आता अभ्यास 1.2 मधल्या काही उदाहरणांचा अभ्यास करणार आहोत। तर आपल्याला प्रश्न विचारलेला आहे की खाली काही अंकगणिती श्रेणी दिलेल्या आहेत, तर त्यापैकी कुठल्या अंकगणिती श्रेणी आहेत ते आपल्याला शोधायचे आहे। आपल्याला श्रेणी म्हणजे काय ते माहित आहे आणि अंकगणिती श्रेणी काय तेही माहित आहे। तर अंकगणिती श्रेणी म्हणजे काय हे शोधण्यासाठी आपल्याला काय शोधावं लागेल, तर दिलेली जी क्रमिका आहे, दिलेली जी श्रेणी आहे त्यामध्ये प्रत्येक दोन पदांमधला संबंध हा सारखाच असला पाहिजे, म्हणजे स्थिर असला पाहिजे। जर हा साधारण फरक जर स्थिर असेल तरच ती अंकगणिती श्रेणी आहे असं आपण म्हणू शकू। म्हणजे यासाठी आपल्याला डी काढायचं आहे। तर पहिलं पद जे आपल्याला दिलेलं आहे ते 1, दुसरं पद दिलेलं आहे 3, तिसरं पद आहे 6 आणि चौथं पद दिलेलं आहे 10। मग आपल्याला यांच्यामध्ये असलेला साधारण फरक हा कसा आहे ते शोधायचं आहे। म्हणजे प्रत्येक दोन पदांमधला फरक आपण शोधणार। म्हणजे पहिल्या दोन पदांमधला फरक शोधण्यासाठी T2 वजा T1, म्हणजे बघा दुसरं पद आहे 3 वजा 1 किती मिळतोय 2। परत पुढच्या दोन पदांमधला संबंध म्हणजे T3 वजा T2 किती आहे 6 वजा 3 किती मिळेल 3। त्यानंतर अजून पुढचं आपण बघतोय चौथं पद वजा तिसरं पद म्हणजे 10 वजा 6 मिळाले 4। आता बघा इथे पहिल्यांदा जो फरक मिळाला आहे तो 2 मिळाला आहे, दुसऱ्यांदा मिळाला आहे तो 3, नंतर मिळाला आहे तो 4। यामध्ये मिळालेला साधारण फरक स्थिर नाही, म्हणून दिलेली श्रेणी ही अंकगणिती श्रेणी नाही। हे आपल्याला लिहून घ्यावं लागतंय। म्हणजे साधारण फरक जो आहे डी तो स्थिर नाही। आपल्याला उत्तर लिहिताना हे लिहिणं आवश्यक आहे की साधारण फरक स्थिर नाही आणि म्हणून दिलेली श्रेणी अंकगणिती श्रेणी नाही। तुम्ही हा डिफरन्स दाखवला आणि ही दोन वाक्ये जर नाही लिहिली तर तुम्हाला याचे मार्क्स मिळणार नाही आहेत। म्हणून आपल्याला हे लिहिणं आवश्यक आहे की इथं डी म्हणजे साधारण फरक जो मिळाला आहे तो वेगवेगळा मिळालेला आहे, तो एकच मिळायला पाहिजे। जर तो सारखा जर आला म्हणजेच आपण म्हणू शकणार आहे की त्यांच्या दोन पदांमधला फरक किंवा संबंध सारखा आहे, स्थिर आहे आणि तरच ती अंकगणिती श्रेणी असती। पण इथे फरक स्थिर नाही आणि म्हणून दिलेली श्रेणी अंकगणिती श्रेणी नाही। तर आता आपण पुढच्या उदाहरणाचा अभ्यास करतोय। प्रश्न आपल्याला दिलेला आहे की यामध्ये एक पहिलं पद दिलेलं आहे आपल्याला ए दिलेला आहे, साधारण फरक दिलेला आहे डी। तर त्यांची पहिली 5 पदं शोधा। त्या अंकगणिती श्रेणीची आपल्याला पहिली 5 पदं शोधायची आहे। तर आपल्याला पहिलं पद दिलंय ए म्हणजेच T1 दिलेला आहे, T1 म्हणजेच ए तो दिलेला आहे 2। त्यानंतर दुसरी जी पद आहे ते काढण्यासाठी पहिल्या पदामध्ये आपल्याला डी मिळवता येणार आहे आणि तो दिलेला आहे बघा T1 म्हणजे पहिलं पद दिलंय 2 आणि डी म्हणजे 2.5 म्हणजे दुसरं पद मिळालं 4.5। तिसरं पद काढण्यासाठी आधीच्या पदामध्ये म्हणजे T2 मध्ये परत डी मिळवावा लागणार आहे। तो किती बघा 4.5 हे दुसरं पद आणि त्यामध्ये मिळवावं लागणार आहे 2.5 म्हणजे 4.5 अधिक 2.5 मिळालेत 7। त्यानंतर T4 यामध्ये आधीच्या पदामध्ये परत डी मिळवावा लागतोय, म्हणजेच किती आहे आधीचं 7 अधिक 2.5 म्हणजेच 9.5। आणि पाचवं पद काढण्यासाठी आधीचं पद जे आहे T4 त्यामध्ये डी मिळवला। आधीचं पद आहे 9.5 आणि डी किती आहे 2.5 म्हणजेच मिळालं 12। म्हणजे आपल्याला कोणकोणती मिळाली आहेत, पहिली 5 पदं 2, 4.5, 7, 9.5 आणि 12। आपल्याला पहिलं पद दिलेलं होतं 2 आणि साधारण फरक दिलेला होता 2.5। मग आपण काय केलं की पहिलं पद ए आहे म्हणजेच त्याला आपण T1 ही म्हणणार, T1 म्हणजेच ए ते मिळाले 2। दुसरं पद काढण्यासाठी आपल्याला पहिल्या पदामध्ये साधारण फरक, कारण काय तर अंकगणिती श्रेणीमध्ये प्रत्येक दोन पदांमधला फरक हा सारखाच असतो, म्हणजेच पहिल्या पदामध्ये हा साधारण फरक मिळवला, दुसरं पद मिळालं। मग दुसऱ्या पदामध्ये तोच फरक मिळवला तेव्हा तिसरं पद मिळालं, तिसऱ्या पदामध्ये परत तोच साधारण फरक मिळवला पुढचं पद आणि असंच आपल्याला
पूर्ण 5 पदं मिळालेली आहेत. आता आपण अभ्यास 1.3चा विचार करणार आहोत. या उदाहरण संग्रहामध्ये आपल्याला प्रश्न दिलेला आहे की एक अंकगणिती श्रेणी दिलेली आहे 12, 16, 20, 24 अशी कंटिन्यू ही अंकगणिती श्रेणी आहे. तर या अंकगणिती श्रेणीचे आपल्याला 25वे पद शोधायचं आहे. आता दिलेली अंकगणिती श्रेणी आपण लिहून घेणार. अंकगणिती श्रेणी दिली आहे 12, 16, 20, 24, सोन. तर यामध्ये आपल्याला 25वं पद शोधण्यासाठी पहिलं पद माहीत पाहिजे किंवा त्या दोन पदांमधला संबंध माहीत पाहिजे, तो आपल्याला शोधायचा आहे. तर सगळ्यात पहिले आपल्याला माहिती आहे की पहिलं पद जे आहे T1 ज्याला आपण ए असं म्हणतोय ते आहे 12. त्यानंतर दुसरं पद पण दिलेलं आहे 16. पण हे 16 कसे मिळालेत बघा, तर ह्या पहिल्या पदामध्ये आपल्याला 4 मिळवावे लागलेत. म्हणजेच T1 अधिक 4 आपण मिळवले तेव्हा आपल्याला दुसरं पद मिळतंय म्हणजेच 16. तिसऱ्या पदासाठी सुद्धा आधीच्या पदामध्ये 4 मिळवावे लागले. म्हणजेच आधीचं पद काय आहे 16 अधिक 4 बरोबर आहे 20 मिळालेले आहेत. हे आपण जे दिलेलं आहे ना ते टेस्ट करतोय की यांच्यामध्ये जो डिफरन्स आहे तो स्थिर आणि तो किती आहे. अगेन शेवटचं पद आपल्याला सांगितलेलं आहे 24. म्हणजेच आधीच्या पदामध्ये पण 4च मिळतोय आपण 20 अधिक 4. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला पहिलं पद आहे दिलेलं 12 आणि डी बघा स्थिर मिळालेला आहे तो 4. आता यावरून आपल्याला त्या अंकगणिती श्रेणीचं 25वं पद काढायचं आहे. तर त्यासाठी आपण फॉर्म्युला वापरणार पहिले TNचा जो आपण शिकलोय. TN बरोबर A अधिक N वजा 1 गुणिला D. मग Nची किंमत आपल्याला काढावी लागेल 25 कारण 25वं पद काढायचं आहे. आपल्याकडे जे सूत्र दिलेलं आहे ते Nवं पद काढण्यासाठी. मग आपण Nची किंमत टाकणार 25. म्हणजे काय मिळेल मग T25 बरोबर A म्हणजे आपली पहिलं पद किती आहे ते 12 लिहून घेणार अधिक Nची किंमत किती आहे 25 म्हणून 25 वजा 1 आणि D साधारण फरक आहे 4. 12 लिहून घेतले 25 वजा 1 किती मिळते 24 गुणिला 4. बघा 12 तसेच ठेवले परत 24 गुणिला 4 96 आणि यांची बेरीज जर का आपण केली तर ती मिळाली आहे 108. म्हणजेच काय तर आपल्याला जे मिळाले सांगितलं आहे की 25वं पद T25 किती मिळालं आहे 108 आणि हे आपलं फायनल आन्सर असणार आहे. आपल्याला दिलेली होती अंकगणिती श्रेणी 12, 16, 20, 24 कॉमा अँड सो ऑन. तर आपल्याला या अंकगणिती श्रेणीचं 25वं पद काढायचं होतं. मग त्यासाठी आपल्याला काय काय गरज होती तर पहिलं पद माहीत पाहिजे होतं आणि त्या प्रत्येक दोन पदांमधला संबंध माहीत पाहिजे. संबंध माहीत असेल म्हणजे त्यांच्यातला फरक जर माहीत असेल तर आपण फॉर्म्युल्यामध्ये किमती टाकू शकतो. म्हणून आपण काय केलं की प्रत्येक पदामध्ये जो रिलेशन किंवा संबंध आहे तो काढला आणि हा आपल्याला मिळालेला आहे D बरोबर 4. साधारण फरक 4 मिळाला. पहिलं पद 12 आणि आपण सूत्र लिहिलं. सूत्र लिहिल्यानंतर हे सूत्र कशासाठी होतं TN Nव्या पदासाठी. त्या अंकगणिती श्रेणीचं Nवं पद पण आपल्याला Nवं नाही आपला 25वं पद हवं आहे. म्हणून आपण काय केलं Nची किंमत टाकली 25 किंमत टाकल्यानंतर Nची किंमत 25 Aची किंमत होती 12 आणि हे सॉल्व केल्यानंतर आपल्याला मिळालेलं आहे 25वं पद 108. आता आपण अभ्यास 1.3 मध्ये अजून एका प्रश्नाचा विचार करणार आहोत. एक उदाहरण दिलेलं आहे की T3 दिलेला आहे 22, T17 दिलेला आहे वजा 20. तर आपल्याला TN शोधायचं आहे. म्हणजे तिसरं पद माहिती आहे 17वं पद माहिती आहे तर आपल्याला Nवं पद शोधायचं आहे. तर आपल्याला जे दिलं आहे ते आपण पहिले कन्सिडर करणार आहोत. आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे TNचा तो लिहून घेतोय. TN बरोबर A अधिक N वजा 1 गुणिला D. हे सूत्र आपण Nवं पदसाठी लिहिलं आहे. आता बघा आपल्याला तिसरं पद दिलेलं आहे. मग आपण काय करणार N बरोबर 3 टाकणार. Nची किंमत 1 ठेव 3 सॉरी हे रिवाईज करतोय. आपण सगळ्यात पहिले काय केलं TN म्हणजे Nवं पदचं सूत्र लिहिलं आहे
ए अधिक एन वजा 1 गुणिला डी. आपलं तिसरं पद दिलेलं आहे म्हणून आपण एनची किंमत 3 टाकणार. मग एन बरोबर 3 ठेवल्यानंतर आपल्याला टी 3 मिळेल. इथं ए माहीत नाही आहे म्हणून तसाच ठेवला. एनची किंमत परत 3 टाकली, 3 वजा 1. डी पण माहीत नाही म्हणून डी तसाच ठेवला. टी 3 माहिती आहे मात्र टी 3ची किंमत किती आहे 22. बघा टी 3 तिसरं पद, हे पण तिसरं पद आहे, याची किंमत टाकली 22 बरोबर. ए तसाच ठेवला. 3 वजा 1 2 डी. म्हणजेच आपल्याला काय मिळालं आहे बघा ए अधिक 2 डी बरोबर 22. आपण याला समीकरण नंबर 1 म्हणूया कारण आपल्याला हे परत यूज करायचं आहे. परत आपल्याला पहिली कंडिशन दिलेली होती त्यानुसार आपण इथपर्यंत सोडवलं. दुसरं पण आपल्याला दिलेलं आहे टी 17ची किंमत दिलेली आहे वजा 20. मग आपण एन बरोबर किती टाकणार 17 म्हणजे तेव्हा आपल्याला 17वं पद मिळणार आहे म्हणून एन बरोबर 17 ठेवून. तर बघा एनची किंमत 17 टाकल्यानंतर टी 17 आपण लिहितोय टी 17 बरोबर. एची किंमत माहीत नाही आहे त्यानंतर एनची किंमत मात्र आपण 17 टाकतोय म्हणून 17 वजा 1. डीची किंमत माहीत नाही आहे. टी 17 दिलेलं आहे आपल्याला वजा 20 म्हणून आपण वजा 20 लिहिलं आहे. प्रत्येक पायरीला हे चिन्ह द्यायचं आहे बरोबर. ए माहीत नाही आहे 17 वजा 1 16. डीची किंमत पण माहीत नाही आहे. आपण हे रिराईट करतो आहे म्हणजेच ए अधिक 16 डी बरोबर वजा 20. याला समीकरण नंबर 2 म्हणतो आहे. आता बघा समीकरण 1 आणि 2 हे द्विचलीय समीकरण झालं आहे म्हणजे यामध्ये आपण जर का ऑपरेशन्स केले आहेत म्हणजे यांची ॲडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन जर का केली तर आपल्याला ह्या 2 चलांमधल्या एका चलाची किंमत काढता येईल आणि मग त्यानंतर दुसऱ्या चलाचीही काढता येईल. म्हणजे ए आणि डीची किंमत मिळाल्यानंतर आपल्याला टी एनही शोधता येईल. म्हणून आपण काय करणार समीकरण 1 आणि समीकरण 2 यांची वजाबाकी करणार. मग लिहिणार आहोत समीकरण 1 व 2ची समीकरण 1 व 2ची वजाबाकी करून. मग आपल्याला समीकरण 1 मधनं 2 वजा करता येणार आहे. समीकरण 1 कोणतं आहे तर ए अधिक 2 डी बरोबर 22 आणि समीकरण 2 जे आहे ए अधिक 16 डी बरोबर वजा 20. आता यांची आपल्याला वजाबाकी करायची आहे. जर आपल्याला वजाबाकी करायची असेल तर दुसरं जे समीकरण आहे त्या सगळ्यांची चिन्ह ही अपोजिट म्हणजे विरुद्ध होणार. आता बघा याचं जे चिन्ह आहे ते प्लस म्हणजे मायनस, याला पण मायनस होणार आणि हा मायनस आता हा प्लस म्हणून काम करणार आहे. आता बघा यांची वजाबाकी करताना ए मधून ए गेला कॅन्सल 0. नंतर 2d वजा 16d 2 वजा 16 वजा 14 आणि पुढे डी मात्र तसाच. आणि या ठिकाणी 22 अधिक 20 म्हणजेच काय 42 मला मिळतं आहे. म्हणजेच डी बरोबर 42 वजा 42 वजा छेद 14 म्हणजेच डी बरोबर वजा 3 आपल्याला मिळतं आहे. आता बघा ए आणि डी ह्या 2 चलांमध्ये आपल्याला डीची किंमत मिळालेली आहे वजा 3. आता डीची किंमत जी आहे ती आपण समीकरण 1 किंवा 2 मध्ये जर का ठेवली तर आपल्याला त्यावरून एची किंमत काढता येणार आहे. म्हणून आपण इथे समीकरण 1 परत लिहितोय. समीकरण 1 जे आहे ए अधिक 2d बरोबर 22. समीकरण 1 परत लिहिलं. या ठिकाणी डीची किंमत आपण वजा 3 टाकणार. डीची किंमत वजा 3 टाकल्यानंतर ए तसाच ठेवलाय 2 गुणिला वजा 3. डीची किंमत टाकली आहे वजा 3 बरोबर 22 ॲज इट इज ठेवले. त्यानंतर ए परत तसाच ठेवलाय 2 गुणिला वजा 3 वजा 6 बरोबर 22. म्हणून ए बरोबर 22 अधिक 6. हा वजा 6 इकडे वजा म्हणून काम करतोय, इकडे गेल्यावर तो अधिक होईल आणि म्हणून मग आपल्याला मिळतं आहे ए बरोबर 28. पहिलं पद मिळालं आहे 28. डिफरन्स म्हणजे साधारण फरक मिळालेला आहे वजा 3. आपल्याला टी एन काढायचं आहे. सूत्र माहिती आहे ते आपण परत लिहितोय. टी एन बरोबर ए अधिक एन वजा 1 गुणिला डी. आता टी एन यासाठी आपल्याला ए ची किंमत आलेली आहे 28
अधिक एनची किंमत ठेवायची गरज नाही आहे आणि डीची किंमत मिळालेली आहे -3. आता बघा या समीकरणामध्ये 28 आपण तसेच ठेवलेत. 3 ने n वजा 1 ला गुणलं तर काय होईल -3n आणि -1 ने -3 ला गुणलं तर मिळतंय अधिक. म्हणजेच 28 अधिक 3 मिळतंय 31 - 3n. ही झालंय TN. आणि आपल्याला आपल्या उदाहरणामध्ये हेच काढायला सांगितलं होतं TNची किंमत आणि ती मिळालेली आहे 31 - 3n. या समीकरणामध्ये आपल्याला फक्त T3 म्हणजे तिसरी टर्म दिलेली होती आणि T17 म्हणजे 17वी टर्म दिलेली होती. आपण काय केलं की आपल्याला जे सूत्र माहिती आहे n व पद शोधण्यासाठी ते लिहून घेतलं. तिसरं पद माहिती आहे म्हणून तिसरं पद n ची किंमत 3 टाकली. त्यावरून आपल्याला हे एक मिळाले समीकरण 1. नंतर T17 दिलेलं होतं म्हणून n ची किंमत 17 टाकली. त्यानंतर आपल्याला समीकरण 2 मिळालंय. आता समीकरण 1 आणि 2 मध्ये आपण विचार केला की हे द्विचलीय समीकरण आहे आणि हे सोडवताना आपल्याला त्या समीकरणांची बेरीज किंवा वजाबाकी करून त्या दोघंही चलांची किंमत काढता येते. म्हणून आपण काय केलं समीकरण 1 आणि 2 ची वजाबाकी केली. वजाबाकी केल्यानंतर आपल्याला d ची किंमत मिळालेली आहे -3. ही किंमत आपण 1 किंवा 2 ह्या दोघांपैकी कोणत्याही एका समीकरणामध्ये टाकू शकतो. मग आपण समीकरण 1 मध्ये d ची किंमत टाकली -3. आपल्याला a म्हणजे पहिली टर्म मिळालेली आहे 28. आता a आणि d मिळाल्यानंतर हे सूत्र आपण परत लिहिलं का तर आपल्याला TN शोधायचं आहे. मग TN शोधण्यासाठी हे सूत्रामध्ये आपण d आणि a ह्या दोघांच्या किमती टाकल्या आणि आपल्याला TN मिळालेला आहे 31 - 3n. अभ्यास 1.3 मध्ये आपण अजून एका उदाहरणाचा अभ्यास करतोय. तर प्रश्न विचारलेला आहे की 4 ने भाग जाणाऱ्या 3 अंकी नैसर्गिक संख्या किती ते काढा. आपल्याला नैसर्गिक संख्या माहिती आहेत 1 पासून चालू होतात 2 3 4 1-1च्या फरकाने इन्फायनाईट आहेत अनंत संख्या आहेत. पण त्या संख्यांमध्ये 4 ने भाग जाणाऱ्या किती ते माहिती आहेत का आपल्याला नाही. पण 4 ने भाग जाणाऱ्या फक्त 3 अंकी संख्यांचा विचार करायचा आहे. म्हणजे आपल्याला इन्फायनाईट संख्या आहेत ते माहिती आहेत नैसर्गिक संख्या खूप आहेत पण 3 अंकी संख्या म्हणजेच 100 पासून ते 999 पर्यंत 3 अंकी संख्या 100 पासून चालू होत आहेत ते 999 पर्यंत आहेत. तर ह्या संख्यांच्या दरम्यान येणाऱ्या ज्या संख्या आहेत त्या 4 ने भाग जाणाऱ्या किती आहेत ते आपल्याला शोधायचं आहे. तर आपल्याला सर्वात पहिले 4 ने भाग जाणारी पहिली 3 अंकी संख्या कोणती ते माहीत पाहिजे. मग आपण लिहून घेणार की 4 ने भाग जाणारी पहिली 3 अंकी संख्या. पहिली 3 अंकी संख्या. आता पहिली 3 अंकी संख्या आपल्याला माहिती आहे 100. मग आपण त्याला 4 ने भाग जातोय का तर टेस्ट जर केलंय तर येस. मग आपण लिहिणार की पहिली संख्या जी आहे ती आहे 100. मग आता बघा पहिली संख्या आहे 100 याच्या पुढची संख्या 4 ने भाग जाणारी म्हणजे 4 ने वाढणार. आपल्याला माहिती आहे की अंकगणिती श्रेणीमध्ये कुठल्याही 2 पदांमधला संबंध सारखा आहे आणि 4 ने भाग जाणार म्हणजे 4-4चाच फरक असेल. 4च्या पाड्यामध्ये बघा 4 दुनी 8 4 त्रिक 12 म्हणजे 4-4चाच फरक असतो संख्यांमध्ये. म्हणजे जर 100ला 4 ने भाग जात असेल तर येणारी पुढची संख्या ही 4 नेच ॲड होऊन आलेली असेल. मग या पुढची संख्या 4 ने भाग जाऊन अशा आपल्याला खूप संख्या माहिती आहेत आणि शेवटची संख्या माहिती आहे का 3 अंकी अजून तरी माहीत नाही. मग आपल्याला ती शोधायची आहे. मग 4 ने भाग जाणारी शेवटची 3 अंकी संख्या 4 ने भाग जाणारी शेवटची 3 अंकी संख्या. आता बघा 3 अंकी संख्या ज्या आहेत त्या 100 पासून चालू होत आहेत ते 999 पर्यंत. 999 नंतर येणारी संख्या 4 अंकी होऊन जाते. पण बघा 3 अंकी संख्या 999 जरी असली तिला 4 ने भाग जाणार नाही. मग त्याच्या आधीची संख्या घेऊयात 998. बघा 999ला 4 ने भाग जात नाहीये. मग 998ला जातोय का ते चेक करा. यालाही 4 ने भाग जात नाही. आपण 4ची कसोटी इथं यूज करतोय. मग 997ला पण जात नाहीये. मग 996 चेक करूया. आता बघा हिला जर आपण 4ची कसोटी यूज केली आहे तर 996ला 4 ने भाग जाणार. म्हणजेच ह्या 3 अंकी संख्या जरी असल्या तरी यांना 4 ने भाग जात नाही. मग शेवटची
4ने भाग जाणारी 3 अंकी संख्या आपल्याला मिळालेली आहे 996. म्हणजेच पहिली जी संख्या आहे 100, म्हणजेच पहिली टर्म आपण हिला म्हणतोय, म्हणजेच ए बरोबर 100 मिळालं आहे आणि डी बरोबर यांच्यामध्ये असणारा जो फरक आहे तो 4चा आहे, म्हणजे डी बरोबर 4. आणि त्यानंतर शेवटची टर्म मिळालेली आहे 996. पहिली टर्म पहिलं पद म्हणूया, पहिलं पद, दुसरं पद, तिसरं पद, असं शेवटचं पद म्हणजे साधारण जे आहे ते आहे 996. आता आपल्याला काढायचं आहे की ह्या टोटल किती असतील, म्हणजे 100 पासून जर आपण सुरुवात केली तर 996 पर्यंत अशा किती संख्या असतील त्या मोजायच्या आहेत. मग त्यासाठी आपल्याला फॉर्म्युला वापरता येतोय TNचा. TN बरोबर A अधिक N वजा 1 गुणिला D. मग या ठिकाणी आपण TN बरोबर A ची किंमत टाकली 100, त्यानंतर या ठिकाणी TNची किंमत टाकायची राहिली बघा. 996 आपल्याला माहिती आहे, ती टाकून देऊ आपण. TNच्या ठिकाणी 996 टाकली, A ची किंमत टाकली आहे 100, N माहीत नाही आहे कारण तो काढायचा आहे. N म्हणजे किती आहेत, हां ते मोजायचे आहेत म्हणून N आपण काढणार आहोत. D आपल्याला माहिती आहे तो आहे 4. मग 996 तसेच ठेवले, 100 जर इकडे आले तर ते वजा झाले, बरोबर 4ने आपण याला गुणून घेणार, 4 गुणिला N 4N वजा 1 गुणिला 4 वजा 4. मग 996 मधून 100 गेल्यानंतर आपल्याला मिळतोय 896 बरोबर 4N वजा 4. आत्ता हा जो वजा 4 आहे जर आपण इकडे आणला तर तो अधिक होऊन जाणार, 996 अधिक 4 सॉरी 896 अधिक 4 बरोबर 4N, म्हणजेच 4N बरोबर 900. 4N बरोबर 900. आपल्याला Nची किंमत काढायची आहे. 4 या ठिकाणी भागीला आहे, मग आपल्याला तो सॉरी हे आपण इथून रिवाइज करतोय. या ठिकाणी आपल्याला हा जो 4N आहे त्याची किंमत काढायची आहे. मग 996 अधिक 4 जर केले तर आपल्याला मिळतोय 900. 896 अधिक 4 जर केलं तर मिळतंय 900. मग N या ठिकाणी गुणीला आहे, आपल्याला 4 इकडे नेल्यावर होणार आहे तो भागीला, म्हणजेच N बरोबर 900 भागीला 4 आपल्याला मिळतंय 225. आता N काय आहे तर किती संख्या आहेत है ना, विचारलं होतं ना 3 अंकी संख्या किती, तर 225. 100 पासून आपण सुरुवात केली 996 पर्यंत, तर यामध्ये येणाऱ्या ज्या सर्व संख्या आहेत की ज्यांना 4ने भाग जातोय त्या किती आहेत, 225. आपण एकदा परत समजून घेऊयात. हे बघा प्रश्न दिलेला आहे की 4ने भाग जाणाऱ्या 3 अंकी नैसर्गिक संख्या किती ते काढा. मग 4ने भाग जाणारी पहिली 3 अंकी संख्या आपल्याला माहिती आहे 100, कारण 3 अंकी संख्या 100 पासून सुरुवात होणार आणि 999 पर्यंत संपणार. मग पहिली संख्या 100 आहे, शेवटची संख्या 996 आहे. मधल्या संख्या ज्या आहेत त्या 4च्या फरकाने येणार आहे, कारण 4ने भाग जाणाऱ्या म्हटलेल्या आहेत तर 2 संख्यांमधला फरक हा 4च असणार आहे. म्हणून ह्या संख्या 100, 104, 108 याच असतील 996 पर्यंत. पण ह्या संख्या किती असतील ते माहीत नाही, मोजायचं आहे आपल्याला. म्हणून आपण लिहून घेतलं की पहिलं पद जे आहे 100 आहे आणि त्या 2 पदांमधला फरक जो दिलेला आहे तो 4 आहे. शेवटचं पद पण आपल्याला माहिती आहे, त्यावरून आपल्याला किती आहेत म्हणजे Nची किंमत काढायची. मग आपण सूत्र लिहिलं TNचं. TN बरोबर A अधिक N वजा 1 गुणिला D. मग TNची किंमत टाकली 996, पहिलं पद आहे 100, नंतर Nची किंमत काढायची, N वजा 1 तसंच ठेवलं आहे आणि D आपल्याला माहिती होता 4. आणि यानुसार आपण Nची किंमत काढली आहे 225, म्हणजेच 4ने भाग जाणाऱ्या 3 अंकी नैसर्गिक संख्या ज्या आहेत त्या आहेत 225. आता आपण बघणार आहोत अंकगणिती श्रेणीच्या पहिल्या N पदांची बेरीज. आता पहिल्या N पदांची बेरीज आपण बघितलंय SN. आता अंकगणिती श्रेणी आहे म्हणून त्यासाठी जे सूत्र आपल्याला दिलेलं आहे SN बरोबर N/2 गुणिला 2A अधिक N वजा 1 गुणिला T. आता हे जे सूत्र आहे ते आपल्याला या ठिकाणी यूज करायचं आहे. आपल्याला प्रश्न दिलेला आहे की पहिल्या N नैसर्गिक संख्यांची बेरीज करा. पहिल्या N नैसर्गिक संख्या म्हणजे 1 पासून सुरुवात होणार आणि त्यावरून पहिल्या 20 नैसर्गिक संख्यांची बेरीज करा.
आपल्याला सूत्र माहिती आहे, पहिल्या n नैसर्गिक संख्यांच्या बेरीज करण्यासाठी आपण Sn हे सूत्र वापरणार आणि त्यानंतर 20 संख्यांची बेरीज पाहिजे म्हणून मग आपण 20 संख्यांच्या बेरीजसाठी आपण n ची किंमत 20 टाकणार। मग यासाठी आपल्याला माहीत आहे की नैसर्गिक संख्या एक ने सुरुवात होणार, म्हणजे पहिलं जे पद आहे ते 1 असणार, दॅट इज a बरोबर 1। त्यानंतर नैसर्गिक संख्यांच्या 2 पदांमधला फरक हा 1 असेल, म्हणजे साधारण फरक आला 1। आता आपल्याला सूत्र लिहून घ्यायचं आहे, कारण आपल्याला त्या n नैसर्गिक संख्यांची बेरीज करायची आहे। आपण सूत्र टाकतोय n/2 2a अधिक n वजा 1 गुणिला d। आता या ठिकाणी आपण n ची किंमत जर का a ची किंमत जर का 1 आणि d ची किंमत जर का 1 टाकली आहे, तर बघा n/2 तसाच ठेवला, 2 a ची किंमत टाकली आहे 1 अधिक n माहीत नाही आहे म्हणून n वजा 1 तसंच ठेवलं आणि d ची किंमत टाकली 1, n/2 तसाच ठेवला, 2 गुणिला 1 2 अधिक n वजा 1 गुणिला 1 n वजा 1च राहणार म्हणून n वजा 1। मग n/2 गुणिला 2 अधिक n वजा 1 म्हणजे n लिहून घेतला, 2 मधून 1 गेला 1, म्हणजेच काय मिळालं आहे n गुणिला n वजा 1/2 हा मिळालेला आहे आपल्याला Sn। आपल्याला सांगितलं होतं काढायला की पहिल्या n नैसर्गिक संख्यांची बेरीज Sn बरोबर मिळालं आहे n गुणिला n वजा 1/2। आता आपल्याला पहिल्या 20 नैसर्गिक संख्यांची पाहिजे, म्हणजेच आपण n ची किंमत 20 ठेवूयात, n बरोबर 20 ठेवू। मग या ठिकाणी n ची किंमत जर 20 ठेवली तर आपल्याला मिळेल S20 बरोबर n ची किंमत 20 टाका। आपल्याला बघा n गुणिला n वजा 1 आहे, म्हणजे 20 गुणिला 20 वजा 1/2 बरोबर 20 गुणिला 20 वजा 1 होणार आहे 19/2। 2 ने आपण भाग दिला तर 10 गुणिला 19 म्हणजेच 190, म्हणजे S20 आपल्याला मिळतोय 190 आणि हेच आपल्याला विचारलेलं होतं। बघा प्रश्न आपण समजून घेतोय की n नैसर्गिक संख्यांची बेरीज काढायची आहे। मग पहिली नैसर्गिक संख्या 1 आहे म्हणून पहिलं जे आहे a बरोबर 1, त्यांच्यामधला फरक आपल्याला माहीत असतो, 2 नैसर्गिक संख्यांमधला फरक 1 असणार। मग आपण हे सूत्र लिहून घेतलं आहे, कारण आपल्याला अंकगणिती श्रेणीच्या पहिल्या n पदांची बेरीज जी दिलेली आहे ती ह्या सूत्राने काढायची आहे। मग आपण या सूत्रामध्ये a आणि d ची किंमत टाकली, यावरून आपल्याला Sn मिळालेला आहे। Sn म्हणजे काय, पहिल्या n नैसर्गिक संख्यांची बेरीज, आणि त्यावरून आपल्याला 20 नैसर्गिक संख्यांची बेरीज काढायची आहे, म्हणून आपण n ची किंमत 20 टाकली आणि आपल्याला ती जी मिळालेली आहे ती आहे 190। यानंतर आपण अंकगणिती श्रेणीतील विशिष्ट पदे कोणती आहेत ते विचार करणार आहोत। तर आपल्याला अंकगणिती श्रेणीमध्ये जर काही विशिष्ट पदांचा अभ्यास करायचा असेल किंवा विशिष्ट पदांवरती काही कंडिशन्सचा आपल्याला अभ्यास करायचा असेल, तर आपल्याला 3 पदांचा जर अभ्यास करायचा असेल, 3 पदांमध्ये जर का काही संबंध रिलेशन्स दिलेले असतील तर ती पदं आहेत a वजा d, a आणि a अधिक d। म्हणजे तुम्हाला एक्झाम्पल्स सॉल्व करताना ह्या 3 पदांचा विचार करायचा आहे। जर तुम्हाला 3 पदांचा रिलेशन्स किंवा संबंध गणितामध्ये दिलेला असेल तर ती पदं a वजा d, a आणि a अधिक d। जर तुम्हाला 4 पदांचा संबंध दिलेला असेल तर 4 पदं कोणती घ्यायचीत, a वजा 3d, a वजा d, a अधिक d आणि a अधिक 3d। जर 5 पदांचा विचार करायचा असेल तर a वजा 2d, a वजा d, a अधिक d आणि a अधिक 2d अशी आपल्याला विशिष्ट पदं यूज करायची आहेत। तर आपण ह्या पदांचा उदाहरणांमध्ये कसा वापर करायचा आहे ते शिकणार आहोत। तर आपण अभ्यास 1.5 मधलं एक एक्झाम्पल बघतोय, तर आपण एक्झाम्पल वाचूया। एका अंकगणिती श्रेणीतील 4 क्रमागत पदांची बेरीज 12 आहे। आता बघा प्रश्नामध्ये दिलेलं आहे की पहिल्या 4 पदांची बेरीज 12 दिलेली आहे, म्हणजे 4 पदं जी आपण आत्ता बघितली ती आपण लिहून घेणार आहोत। 4 क्रमागत संख्या असं म्हणूयात की त्या 4 क्रमागत संख्या 4 क्रमागत संख्या
आपण बघितलंय की त्या कोणकोणत्या घ्यायच्या आहेत, तर ए वजा 3d, नंतर ए वजा डी, ए अधिक डी आणि ए अधिक 3d. त्या 4 क्रमागत संख्या असतील, कारण आपल्याला गणितामध्ये दिलेला आहे की एका अंकगणिती श्रेणीमध्ये 4 क्रमागत पदांची बेरीज 12 आहे. बघा, ह्या 4 क्रमागत जे पदं आहेत त्यांची बेरीज दिलेली आहे 12. म्हणजे आपण काय करणार, ए वजा 3d, ए वजा डी, ए अधिक डी आणि ए अधिक 3d या सगळ्यांची बेरीज लिहिली 12 दिलेल्या अटीनुसार. असं लिहूया, दिलेल्या अटीनुसार. ही आपली पहिली अट होती दिलेली. आपण ही सोडवून घेऊया. आता बघा, वजा 3d अधिक 3d गेट्स कॅन्सल, वजा डी अधिक डी गेला, मग उरते का 1 2 3 4. 4 ए मिळालेत बरोबर 12. म्हणजेच ए बरोबर 3 मिळालं आहे. 4ने आपण 12ला जर भागलं तर एची किंमत मिळाली आहे 3. आता दुसरी अट आपल्याला दिलेली आहे, त्या 4 क्रमागत संख्यांपैकी तिसऱ्या आणि चौथ्या पदांची बेरीज 14 आहे. बघा, दुसरी अट काय दिलेली आहे, मग आपण लिहिणार दुसऱ्या अटीनुसार. काय दिली दुसरी अट, तर त्या पदांपैकी तिसऱ्या आणि चौथ्या पदांची बेरीज. तिसरं पद आहे ए अधिक डी आणि चौथं पद आहे ए अधिक 3d. ह्या 2 पदांची बेरीज 14 आहे, अशी आपली दुसरी अट आहे. मग आता बघा, ए अधिक ए 2a अधिक 1d अधिक 3d 4d बरोबर 14. आता इथे एची किंमत आपण 3 टाकणार. 2 गुणिला 3 अधिक 4d तसंच ठेवलं आहे, म्हणून 3 गुणिला 2 6 अधिक 4d बरोबर 14. मग 4d बरोबर 14 वजा 6 आणि मग 4d बरोबर 14 वजा 6 आपल्याला काय मिळणार, 8 मिळणार. आणि म्हणून d बरोबर मिळालं आहे 2. तर आपल्याला काय करायचं आहे की ती 4 पदं कोणती ती काढायची आहे. आता ए आणि डी ची किंमत माहीत झाली आहे, मग पहिलं पद कोणतं होतं, मग लिहिणार पहिले पद ए वजा 3d. ए किती आहे 3, मग या ठिकाणी आपण ए ची किंमत टाकली 3 वजा 3 तसेच ठेवले. डी ची किंमत 2 म्हणजे 3 वजा 6 मिळालेत वजा 3. दुसरे पद काय आहे ए वजा डी. ए किती मिळालेला आहे 3 आणि डी आहे 2 म्हणजे 3 वजा 2 मिळतोय 1. तिसरे पद आहे ए अधिक डी, आपण जे यूज केलंय ते. मग ए ची किंमत परत 3, डी ची 2 म्हणजे मिळाले 5. आणि नंतर शेवटचं म्हणजे चौथं पद आहे ए अधिक 3d. ए ची किंमत 3, नंतर हा 3 आणि डी ची किंमत 2 म्हणजे काय 3 अधिक 3 गुणिला 2 6 म्हणजेच 9. मग त्या 4 क्रमागत संख्या ज्या आपण मानलेल्या होत्या त्या आपल्याला मिळालेल्या आहेत वजा 3. मग आपण लिहून घेणार आहोत त्या 4 क्रमागत संख्या कोणकोणत्या आहेत, वजा 3 नंतर 1 मग 5 आणि 9 होत. आता बघा, आपण हे एक्झाम्पल परत एकदा समजून घेऊया. आपल्याला काय सांगितलेलं होतं की कुठल्याही अंकगणिती श्रेणीतल्या 4 क्रमागत संख्या आपल्याला सांगितलेल्या होत्या. त्या 4 क्रमागत संख्यांची बेरीज दिलेली होती 12. ही आपली पहिली ओट होती. मग आपण 4 क्रमागत संख्या कोणत्या मानल्या, ए वजा 3d जे आपल्याला सांगितलेलं आहे. आपण या टॉपिकच्या आधी शिकलेला आहोत. ए वजा डी, ए अधिक डी आणि ए अधिक 3d. मग पहिल्या अटीनुसार या 4ही पदांची बेरीज 12 आहे. मग आपण ह्या टर्म्स कॅन्सल केल्या आणि आपल्याला मिळालं ए बरोबर 3. दुसरी अट आपल्याला दिलेली होती तिसरं आणि चौथं पद, फक्त शेवटच्या 2 पदांची बेरीज 14 सांगितली आहे. मग आपण ती केली. बघा, ए अधिक डी तिसरं पद आहे आणि ए अधिक 3d चौथं पद आहे. त्यांची बेरीज आपण 14 लिहिली. आपण ह्यानंतर हे सॉल्व केलं आहे. यामध्ये ए ची किंमत आपल्याला टाकावी लागली आहे 3 आणि त्यावरून डी ची किंमत 2 मिळाली.
ए आणि डी माहीत झाल्यानंतर ज्या 4 क्रमांक संख्या आपण मानल्या होत्या त्यामध्ये आपण ए आणि डीच्या किमती टाकल्यानंतर आपल्याला त्या 4 क्रमांक संख्या मिळालेल्या आहेत -3, 1, 5 आणि 9. नेक्स्ट एक्झाम्पल घेतोय शाब्दिक उदाहरणे, म्हणजे शब्दामध्ये तुम्हाला गणित दिलेलं असणार आहे. तर आपण ते गणित समजून घेतोय. मेरीला दरमहा ₹15,000ची नोकरी मिळाली आणि तिला दरमहा ₹100 पगारवाढ मिळते. तर तिला 20 महिन्यानंतर मिळणारा पगार किती असेल हे आपल्याला काढायचं आहे. बघा, तिला सुरुवातीला मिळणारा पगार 15,000 आहे, म्हणजे पहिलं पद किती आहे 15,000. मग आपण ते लिहून घेणार की ए बरोबर 15,000. त्यानंतर तिला दर महिन्याला ₹100 पगारवाढ मिळते, म्हणजे काय 2 महिन्यांमधल्या पगारामधला जो फरक आहे तो 100 आहे, म्हणजेच काय डी बरोबर 100 आहे. तर आपल्याला काय काढायचं आहे की 20 महिन्यानंतर येणारा पगार किती. 20 महिन्यानंतर म्हणजे काय 20वी आपल्याला पद काढायचं आहे, म्हणजे T20 किती असेल ते आपल्याला काढायचं आहे. 20 महिन्यानंतरचा पगार. आता यासाठी आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे TNचा. TN बरोबर A अधिक N वजा 1 गुणिला D. आपल्याला 20वं पद काढायचं आहे, मग आपण N ची किंमत 20 टाकणार. मग N बरोबर 20 ठेवून मग T20 बरोबर N ची किंमत 20 ठेवल्यावर TN काय होऊन जाईल T20 होऊन जाईल. मग 1 ची किंमत आहे 15,000 ती ठेवली. N ची किंमत आहे 20 म्हणून 20 वजा 1 आणि D किती आहे 100. 15,000 तसेच ठेवले. 20 वजा 1 19 गुणिला 100. परत 15,000 तसेच ठेवले. 19 गुणिला 100 झाले 1900, म्हणजे आपल्याला काय मिळालं आहे 16,900. T20 T20 काय आहे मग, तर 20 महिन्यानंतर येणारा पगार, म्हणून 20 महिन्यानंतर मेरीचा पगार किती असेल 16,900 रुपये असेल. आता बघा, आपण या उदाहरणाचं जे उत्तर लिहिलेलं आहे शेवटी ते शब्दामध्ये लिहिलेलं आहे, कारण आपल्याला प्रश्न शब्दामध्ये विचारलेला आहे. शाब्दिक उदाहरणामध्ये आपल्याला जो प्रश्न विचारलेला असतो तो आपण शब्दामध्येच लिहिणार आहोत.